मित्रांनो, आज आपल्या गॅरेजमध्ये एक वेगळीच केस आलेली आहे. आपण पाहू शकता यामा एस गाडी आज आपल्या गॅरेजमध्ये आलेली आहे. गाडी स्टार्ट होत नाही. ग्राहकाच्या सांगण्यानुसार गेले अनेक दिवस गाडी बंद असल्याने गाडी चालू होत नाही. त्यासाठी आपण सर्वप्रथम गाडी स्टार्ट करून पाहूया. अशा प्रकारे आपण पाहू शकता गाडी सेल्फ होते, गाडी स्टार्ट धरते, पण गाडी स्टार्ट होत नाही. यासाठी आपण चोकचाही वापर करून पाहिला. गाडी सेल्फ होतोय पण गाडी चालू होत नाही. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला वाटले की गाडीचा प्लग किंवा बॅटरी प्रॉब्लेम असेल. यानुसार आपण गाडीचा प्लग व बॅटरी चेक केली. त्यानंतर लक्षात आलं की गाडीच्या टाकीत पाणी आहे. त्यासाठी आपण पेट्रोल पाईपच्या साहाय्यानं गाडीचे पेट्रोल आपण एका बाटलीमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण पेट्रोल काढल्यानंतर आपल्या लक्षात आलं की गाडीच्या पेट्रोलमध्ये पाणी असल्याने गाडी स्टार्ट होत नाही. मित्रांनो, आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण 2 बाटल्यात पेट्रोल काढलेलं आहे. यामध्ये आपल्याला खालील बाजूस पाणी दिसत आहे. अशा प्रकारे गाडीत पाणी असल्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही. तर आता आपल्याला काय करायचंय, तर सर्वप्रथम आता आपण गाडीची टाकी खोलून घेऊया. अशा प्रकारे टाकी खोलण्यासाठी आपल्याला गाडीचे साईड पॅनल खोलावे लागतील. तर आपण अशा प्रकारे साईड पॅनल खोलून घेऊया. दोन्ही साईड पॅनल खोलल्यानंतर आपण फ्युएल टँक खोलूया. अशा प्रकारे आपण साईड पॅनल खोलल्यानंतर फ्युएल टँक नटच्या साहाय्याने फ्युएल टँक खोलूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण फ्युएल टँक बाहेर काढलेला आहे. तर फ्युएल टँक पूर्ण साफ करण्यासाठी आपल्याला आतील पूर्ण पेट्रोल बाहेर काढून फ्युएल टँक कोरडा करावे लागेल. अशा प्रकारे आता आपण फ्युएल कॉक खोलून घेऊया. फ्युएल कॉक खोलल्यानंतर आपण फ्युएल गेजही खोलून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे गाडीत पाणी गेल्याने गाडी स्टार्ट होत नसल्यामुळे आपण यामा FZ या गाडीचे फ्युएल टँक पूर्ण खोलून घेत आहोत. अशा प्रकारे आपण टँकचा फ्युएल गेज खोलल्यानंतर आपण आतील असलेलं पाणी व पेट्रोल बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे पेट्रोल पाणी काढल्यानंतर त्याला एअर फ्लोच्या साहाय्याने कोरडे करून घेऊया. मित्रांनो, यानंतर आपल्याला आता नवीन पेट्रोल टाकावे लागेल. अशा प्रकारे आपण फ्युएल गेज बाहेर काढल्यानंतर आपण टाकी स्वच्छ करून घेऊया. तर मित्रांनो, यानंतर आपण पूर्णपणे टाकी कोरडी केल्यानंतर आता आपण पुन्हा फ्युएल कॉक योग्य पद्धतीने फिट करून घेऊया. अशा प्रकारे फ्युएल कॉक फिट करूया. त्याचबरोबर फ्युएल गेजही योग्य पद्धतीने लावून घेऊया. अशा प्रकारे आपण फ्युएल गेज टाकीमध्ये लावून त्याचे नट योग्य पद्धतीने लावून घेऊया. नट लावण्या अगोदर आपण फ्युएल गेजच्या खाली असलेली ओरिंग चेक करून घेऊया. अशा प्रकारे आता आपण टाकी फिट केलेली आहे. मित्रांनो, नुसती टाकी साफ करून होणार नाही. यासाठी आपल्याला गाडीचं कार्बोरेटरही साफ करावे लागेल. तर टाकी खोलल्यानंतर टाकी साफ केल्यानंतर आता आपण कार्बोरेटर खोलवूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फ्युएल टँक साफ करून फिट केलेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपणही घर बसल्या आपल्या गाडीत पाणी गेला असेल तर अशा प्रकारे टाकी साफ करू शकता. तर यानंतर आता आपण मित्रांनो गाडीचं कार्बोरेटर खोलूया. अशा प्रकारे आपण सर्व क्लिप खोलून घेऊया. अशा प्रकारे एलंकीने क्लिप खोलल्यानंतर आता आपण गाडीचं कार्बोरेटर योग्य पद्धतीने घेऊया. अशा प्रकारे कार्बोरेटर खोलण्या अगोदर आपण गाडीच्या सर्व वायर केबल्स योग्य पद्धतीने काढून घेऊया. अशा प्रकारे आपण एक्सिलेटर केबल सॉकेट मधून बाहेर काढूया. त्याचबरोबर आता आपण केबल खोलल्यानंतर आपण कार्बोरेटर हळूहळूपणे बाहेर काढूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कार्बोरेटर बाहेर काढलेले आहे. कार्बोरेटर आता आपल्याला साफ करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या गाडीच्या टाकीमध्ये पाणी कशा प्रकारे जाते, तर खराब पेट्रोलमुळे किंवा एअर प्रेशर
गाडीच्या टाकीवर मारल्यामुळे टाकीत पाणी जाऊ शकतं किंवा पावसात गाडी उभी केल्यामुळेही टाकीत पाणी जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आता कार्बोरेटर खोलल्यानंतर आपल्याला कार्बोरेटर मधील जेट साफ करायचे. यासाठी आपण कार्बोरेटर चेंबर खोलल्यानंतर कार्बोरेटर जेट योग्य पद्धतीने साफ करून एअरच्या साह्याने तो साफ करून घेऊया. अशा प्रकारे आपण कार्बोरेटर योग्य पद्धतीने क्लीन करून घेऊया. त्याचबरोबर कार्बोरेटर मधली जेटही साफ करून घेऊया. तर मित्रांनो, यामा एस-जेड गाडीचं कार्बोरेटर अशा प्रकारे आपण खोलल्यानंतर जेट फिट करत आहोत. अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहू शकता योग्य पद्धतीने आपण कार्बोरेटर फिट केले आहे. यानंतर आता आपण गाडीला कार्बोरेटर फिट करून घेऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण गाडीला कार्बोरेटर फिट करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण कार्बोरेटर फिट केल्यानंतर आता आपण गाडी चेक करूया. यासाठी आपण गाडी सेल्फ स्टार्ट करून पाहूया. अशा प्रकारे आपण चावी स्विच ऑन केल्यानंतर सेल्फ करूया. तर मित्रांनो आपण पाहू शकता गाडी योग्य आरपीएम सेट आहे, त्याचबरोबर योग्य ॲक्सिलेटर होत आहे. यामुळे आता आपले नवीन पेट्रोल टाकल्यामुळे गाडी स्मूथ रायडिंग झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याही गाडीला असा प्रॉब्लेम असेल तर आजच भेट द्या बाईक गॅरेजवाल्यांच्या रविराज ऑटोमोबाईल याला. व व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.